बेस इन्व्हर्टर सिस्टम सर्किट बनवलं आहे. इथं आपण एक मॉसफेट बेस इन्व्हर्टर बनवलेला आहे. देन त्याच्यानंतर इथं फ्रिक्वेन्सी सेटर बनवलं आहे, ट्रान्सफॉर्मर आहे, PGM सेन्सर आहे, CT आहे, करंट ट्रान्सफॉर्मर, रील आहे, ओव्हरलोड झालं की ट्रिप करण्यासाठी, बझर इंडिकेशनसाठी, DC व्होल्टेज सेन्सर आहे, कंट्रोलर आहे. त्याच्यानंतर आपण इथं GSM मॉड्यूल यूज केलं आहे. इथं LCD विथ I2C लावला आहे. यामध्ये आपण इथं पाहू शकता की इथं वॅटेज वगैरे आता आपल्याला शो करतो आहे, ठीक आहे, आणि व्होल्टेज वगैरे शो करतो. जसं मी वॅट लावला तर त्या पद्धतीने आपल्याला इथं वॅटेज वगैरे शो करणार की किती वॅट आहे, काय ते सगळ्या गोष्टी. बॅटरी व्होल्टेज मला शो करत आहे, AC व्होल्टेज मला शो करत आहे. देन यामध्ये जर मी 0.05 पासून 5 वॅटपर्यंत मी लॅम्प लावू शकतो. इथं वॅट पण शो केलं त्याने 0.40. आता मी 5 वॅटचा लॅम्प लावला तर इथं 5 वॅट बझर इंडिकेट करणार आणि आपल्याला तो SMS पाठवणार की तुमचा जो आहे तो लोड इन्क्रीज झालेला आहे, ठीक आहे. आणि जसं आपण यामध्ये हायेस्ट वॅटचा जर आपण लॅम्प लावला तर त्या केसमध्ये तो डायरेक्टली ट्रिप होणार आणि आपल्याला मेसेज येऊन जाणार. दोन्ही केसमध्ये मेसेज येतो, एक आपल्याला हायेस्ट वॅटमध्ये आणि लोएस्ट वॅटमध्ये, म्हणजे कॅपॅसिटी किती आहे ती आणि हायेस्ट कॅपॅसिटी झाली तर ती ऑफ झाला. अशा पद्धतीनं बझर इंडिकेट करतो. थँक्यू.